धुळे जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांबाबत मोठी आणि गंभीर बातमी समोर येत आहे। गेल्या 1.5 वर्षांपासून शासनाकडे तब्बल 40 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा आरोप कंत्राटदारांनी केला आहे। या थकबाकीमुळे कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर त्यांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। धुळे जिल्हा पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले। जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या दालनाबाहेर हे आंदोलन छेडण्यात आले। यावेळी कंत्राटदारांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली, तसेच आपल्या मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली। विशेष म्हणजे 15 एप्रिलपासून जिल्ह्यातील सर्व पाणी पुरवठ्याची कामे बंद ठेवण्यात आली आहेत। जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली अनेक कामे सध्या ठप्प झाली आहेत। यामुळे ग्रामीण भागातील विकास कामांवर परिणाम होत आहे। कंत्राटदारांचे म्हणणे आहे की शासनाने वेळेत बिल अदा केलेले नाही, त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण वाढला आहे। काम सुरू ठेवणे अशक्य झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यामुळे त्यांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। आंदोलनादरम्यान कंत्राटदारांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। हे निवेदन सीईओंमार्फत शासनाकडे पाठवण्यात आले आहे। प्रलंबित देयके तात्काळ 100% अदा करावीत ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे। तसेच निधीअभावी रखडलेल्या कामांना मुदतवाढ देण्याची मागणीही करण्यात आली आहे। मार्च 2028 पर्यंत विनादंड मुदतवाढ देण्यात यावी असे कंत्राटदारांचे म्हणणे आहे। याशिवाय निविदा प्रक्रियेत नमूद नसलेली लोकवर्गणी कपात परत करण्याची मागणी करण्यात आली आहे। एकतर्फी कपात झालेली रक्कम तात्काळ परत करावी असा त्यांचा आग्रह आहे। कंत्राटदारांनी स्पष्ट इशारा दिला आहे की मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र केले जाईल। तसेच 1 मे पासून पाणी पुरवठा पूर्णपणे बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। यामुळे ग्रामपंचायतींना मोठा फटका बसू शकतो आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागू शकतो। या आंदोलनामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे, तसेच जिल्ह्यातील पाणी पुरवठा व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। या आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जिल्हाध्यक्ष सुशील देसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। यावेळी उपाध्यक्ष राहुल देवरे, सचिव प्रतीक पांडव यांचीही उपस्थिती होती। तसेच इतर कंत्राटदारांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला। सर्वांनी एकत्र येत शासनाविरोधात नाराजी व्यक्त केली। दरम्यान प्रशासनाने या मागण्यांवर अद्याप ठोस भूमिका स्पष्ट केलेली नाही। मात्र आंदोलनामुळे परिस्थिती गंभीर बनत चालली आहे। शासनाने लवकर निर्णय न घेतल्यास परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे। आता सर्वांचे लक्ष शासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे। कंत्राटदारांच्या मागण्या मान्य न केल्या जातात का, की आंदोलन आणखी तीव्र होते, हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे। तोपर्यंत धुळे जिल्ह्यातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आणि नागरिकांना याचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी गणेश शार्दूलसह स्वराज्य न्यूज धुळे। धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने आमचं मागणं आहे जलजीवन मिशनचे जे आमचे कामं चालू आहे। मागच्या 3 वर्षापासून ते कामं सुरू आहे। त्या कामाला पहिले आम्हाला सुरुवातीला निधी व्यवस्थित प्राप्त झाला, पण मागच्या 1.5 वर्षापासून आम्हाला फंड्स अवेलेबल होत नाही। त्यामुळे आता आम्हाला म्हणजे आमचं EMI भरायला आणि याला बँकेचं कर्ज भरायला सुद्धा आम्हाला मुश्किल झालेली। सगळे ठेकेदार जे ते आर्थिक अडचणीमध्ये, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याबाबत आम्ही आता आंदोलन चालू केलं आहे। 15 तारखेपासून काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे। आम्ही याच्यापुढे कुठलीही धुळे जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनचं काम करणार नाही। त्यामुळे आम्हाला त्वरित सरकारकडनं निधी उपलब्ध करून द्यावा। कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला पेमेंट मिळायलाच पाहिजे।